प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ना, ते खरंच आहे. उकडीचा मोदक बनवणं माझ्यासाठी फक्त एक कला आहे आणि ही कला एका दिवसात नाही जमली, तर त्यासाठी खूप प्रॅक्टिस आणि खूपच पेशन्स ठेवावे लागले. सुरुवातीला मोदक बनवताना किती चुका व्हायच्या. कधी उकड घट्ट व्हायची, पाकळ्या तुटायच्या, कधी मोदक वाफेतच फुटायचे. पण प्रत्येक वेळी एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली. हळू हात बसला आणि आता इतके भारी मोदक बनलेत ना, की काही विचारूच नका. आत्मविश्वास पण इतका वाढला, की याच्यापेक्षा मी अजून छान मोदक बनवू शकेल. मोदक सुंदर दिसावा यासाठी फक्त आकार नाही, तर उकडीचं मऊ टेक्स्चर, गूळ खोबऱ्याचं परफेक्ट सारण आणि हातातला हलकासा संयम खूप महत्त्वाचा असतो. आणि मला सर्वात जास्त आनंद कशाचा वाटतो माहिती आहे का? हे सगळं मी कोणताही क्लास न करता स्वतःच्या आवडीने आणि प्रॅक्टिसने शिकले. आज जेव्हा 11, 21 किंवा अगदी मोठ्या प्रमाणात मोदक बनवते ना, तेव्हा मोदकात मेहनत आणि प्रेम दोन्ही दिसतं. खरंच स्वतः शिकून एखादी गोष्ट परफेक्ट जमायला लागली ना, तर त्याचं समाधान शब्दात सांगता येत नाही. जेव्हा सुंदर, नाजूक आणि परफेक्ट मोदक तयार होतात ना, तेव्हा खरंच मनाला खूप समाधान मिळतं. कारण मेहनतीने शिकलेली गोष्ट तिचा आनंद काही वेगळाच असतो. तुम्हालाही मोदक बनवायला आवडतात का? नक्की सांगा.